आमचा लाडका नातू सत्यजित संदीप डोंबाळे याला 12व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक आजा, आजी, काका, काकी, भाऊ समरजित व शिवतेज तसेच डोंबाळे परिवार अंबप. अर्जुनवाड तालुका शिरोळ येथील नवीन वसाहतीमध्ये मूलभूत सुविधांचा बोजवारा उडाला असून उघड्या गटारी आणि बंद अवस्थेतील हायमॅक्स दिव्यांमुळे नागरिक त्रस्त झालेत. ग्रामपंचायत प्रशासनाकडे वारंवार लक्ष वेधूनही समस्यांकडे गांभीर्याने पाहिलं जात नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण. नवीन वसाहतीतील अनेक ठिकाणी गटारीवर झाकणं नसल्याने त्या उघड्या अवस्थेत आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी पाठचाऱ्यांना तसेच लहान मुलं व ज्येष्ठ नागरिकांना अपघाताचा धोका निर्माण झाला. पावसाळ्यात गटारीतील पाणी रस्त्यावर येण्याची शक्यता असून परिसरात दुर्गंधी व डासांचा प्रादुर्भाव वाढण्याचीही भीती नागरिकांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि परिसरात प्रकाश व्यवस्था राहावी यासाठी उभारण्यात आलेले हायमॅक्स दिवे सध्या बंद अवस्थेत असल्याने रात्रीच्या वेळी नवीन वसाहतीत अंधाराचं साम्राज्य पसरतं. अंधारामुळे नागरिकांना ये जा करताना अडचणींचा सामना करावा लागत असून चोरीसारख्या अनुचित प्रकारांचीही शक्यता वाढली. ग्रामपंचायत प्रशासनाने या समस्यांकडे तातडीने लक्ष देऊन उघड्या गटारींवर मजबूत झाकणं बसवावीत, बंद हायमॅक्स दिवे तातडीने दुरुस्त करून सुरू करावेत अशी मागणी नागरिकांकडून होतीये. एकीकडे गावाच्या विकासासाठी विविध योजना, निधी उपलब्ध होत असताना दुसरीकडे नागरिकांना दैनंदिन जीवनातील मूलभूत सुविधांकडे संघर्ष करावा लागत असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. उघड्या गटारीमुळे अपघात झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होतोय. संबंधित अधिकाऱ्यांनी केवळ पाहणी न करता प्रत्यक्ष काम करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त होतीये. स्वयंसिद्धी न्यूजसाठी अभय वाळकुंजे.